अंतिम मतदार यादीतील नावे पूर्ववत न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा नरसय्या अडम मास्तर यांनी दिला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत असूनही अंतिम यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे संबंधित मतदारांचा घटनात्मक मतदानाचा हक्क बाधित होत असल्याचा आरोप भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्याकडून करण्यात आला। अंतिम मतदार यादीतील नावे पूर्ववत न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी दिला। सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री रामचंद्र पेंटर यांची रविवारी असताना सुद्धा तर सकाळी 11 वाजता त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। कमिशनरचं निवेदन त्याला दिलेलं आहे। राज्य निवडणूक आयुक्ताकडे सुद्धा ही तक्रार आम्ही पाठवलेली आहे आणि महापालिकेचे आयुक्त निवडणूक प्रमुख डॉक्टर ओंबाल यांना मी असं अपील करत आहे की तुम्ही 726 मतं पूर्ववत 18 मध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, अन्यथा याकरता हायकोर्टात गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। प्रभाग क्रमांक 18 मधून माकपच्या अधिकृत उमेदवार तथा माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांनी व्यापक लोकहित आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पालनाच्या दृष्टीनं ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। आता जेव्हा मी निवडणुकीला उभारले, माझं स्वतःचंच नाव प्रारूप मतदान यादीमध्ये आलं आणि त्याच्यानंतर मी अंतिम यादीत बघितलं तर माझं नाव 16 मध्ये गेलेलं आहे। तसंच माझ्या सहकाऱ्यांचे जे माझे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांचे 700 ते 750 पर्यंतची जी नावं आहेत आणि अजून आम्ही पाहतात अजून मी नावं त्याच्यामध्ये पुढच्या वार्डात ते टाकत आहेत। जर असं केलं तर मतदान यादीमधून यांची नाव वगळली तर मतदार लोक त्याच्यामधून मतदानाला वंचित राहतील आणि ते मतदान करू शकणार नाहीत। म्हणून मी शासनाला विनंती करते, तुम्ही जर हे लवकरात लवकर प्रकरण हे केलं नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ। या संदर्भात रविवारी 28 डिसेंबर रोजी माकपच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच अतिरिक्त आयुक्त आणि निवडणूक प्राधिकृत अधिकारी रामचंद्र पेंटर यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी शिष्टमंडळात माकपच्या राज्य समिती सदस्या नलिनी कलबुर्गी, विल्यम ससाणे, दाऊद शेख, ख्वाजाभाई करजगी, जावेद सगरी आदी उपस्थित होते।